बोल मला थोडंसं आज लगेच आपण कुछ निकालने लगे आना के सब आना का एक मिनट आगे रिटायर आराम 2014 ना इकडे तिकडे काय करणार चलो शुभ केले हॅपी बर्थडे सगळे या चेन सोडून टाका चेन सोडून हॅपी बर्थडे टू यू इकडे बघा इक्बाल सिंग गिल उर्फ आम्ही त्यांना अण्णा म्हणतो. त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि दरवर्षी गोरगरिबांना ते जेवण अन्न धान्य वाटप करतात. घाटी अभ्यागत समितीचे सदस्य सुद्धा आहेत. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घाटीमध्ये ते अन्नदानसुद्धा करत असतात आणि त्यांच्याकडून अशी दरवर्षीसाठीची अपेक्षा राहील की गोरगरिबाचे कामे त्यांच्या हातून व्हावे आणि त्यांना आम्ही तर त्यांना भावी आमदार म्हणून हे करतो. पण सत्ता काँग्रेसची नसल्यामुळे थोडं वाईट वाटते, बाकी काही नाही. तर ते आज आमचे म्हणजे औरंगाबाद शहराचे भावी आमदारच आहेत असं म्हणायला हरकत नाही. कामगार संघटनेमध्ये काम करीत असताना त्यांनी काय काम केलं असं तुमच्या लक्षात आहे? कामगार संघटनेसाठी त्यांचं भरपूर योगदान आहे. म्हणजे एक काम नाही असं की त्यांनी कोणतं काम नाही केलं. वेळोवेळी ते कधीही त्यांना फोन केला तरी कामगार संघटनेसाठी ते उपस्थित असतात आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त असो, घाटी प्रशासनाचे डीन असो, सगळ्याशी त्यांचे संबंध चांगले आहे. शहरातील आमदार खासदारांशी त्यांचे संबंध चांगले आहे, कोणत्याही पक्षाचे असले तरी. आणि बस एवढं बोलतो मी आणि अण्णाला परत एकदा शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाला. तुमचं नाव? माझं नाव राहुल शिरसाट. आमचे मोठे बंधू ज्यांचं सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे असे माननीय इक्बाल सिंग गिल साहेब यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त मी चांदणी परिवारातर्फे त्यांना उत्तम दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी आजपर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. घाटी अभ्यागत समितीमध्ये असताना गोरगरिबांचे दीनदुबळ्यांचे काम त्यांनी एका फोनवर केलेले आहे. त्यांना कोणतीही अडचण असो, रक्ताची अडचण असो किंवा औषधाची अडचण असो, त्यांनी प्रत्येक कामामध्ये सहभाग घेऊन प्रत्येक गोरगरिबांना न्याय देण्याचं काम यांनी केलेलं आहे. परत मी त्यांना त्यांच्या उत्तम दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इक्बाल सिंग गिल काका नगरसेवक राहिलेले आहेत, स्थायी समिती सभापती पण राहिलेले आहेत. त्यांचे आशीर्वाद आमच्या सर्व महिला भगिनीच्या नेहमीच पाठीशी असतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व महिला काँग्रेसतर्फे मंगलमय शुभेच्छा. आमचे अंकल इक्बाल सिंग गिल साहेब यांच्या 75 वाढदिवसानिमित्त त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा. असेच त्यांना कंटिन्युअस शुभेच्छा आमच्याकडून. आमच्या शिवसेनेच्या वतीने पण त्यांना शुभेच्छा, आमच्या नाळीबागच्या वाड्यानं पण त्यांना शुभेच्छा. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आज त्यांचा 74वा वाढदिवस. अपेक्षाची गरज नाही आहे. ते वेळोवेळी आम्हाला कंटिन्युअस ते आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांच्या एक्सपिरियन्स आम्हाला ते देत राहतात. त्यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो जे आपल्या लाईफमध्ये जीवनमध्ये. खूप राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. पण खूप फायदा आहे त्यांच्याकडून. त्यांचा एक्सपिरियन्स हा खूप मोठा आहे. एक्सपिरियन्स खूप मूल्यवान आहे. तरुणांनी कोणता गुण त्यांच्याकडून घ्यावा? अशा सर्वच गुण घ्यावे त्यांच्याकडून. असं कोणताही गुण नाही, सर्वच गुण घ्यावे त्यांच्याकडून. कामाविषयी झाले, समाजाविषयी झाले, रात्र बेरात्र घाटीमध्ये काही पण असलं ते पळत असतात, धावत असतात. या इतकं वर्ष 75 वर्ष असून देखील ते धावतात. ठीक. ओके, धन्यवाद.